मला आहे ना इंस्टाग्राम फेसबुक वरती अनेक मेसेज आले की भाऊ तू एवढं कट्टर काम करायला लागलाय, तुला भीती वाटत नाही का, तू एवढं सगळं डेअरिंग कसं काय करतोय. मी आता जरा कुठं आलोय जरा बघा एकदा. हा आहे आग्र्याचा किल्ला. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी डरकाळी फोडली. पण दरबारात आणि अख्ख्या आग्र्यात एकच चर्चा होती, औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून डरकाळी फोडणारा मर्द मराठाच पाहिला. ऐसी खिल्लतें हम अपने सरदारों को हर रोज बांटते हैं. एक खिल्लत नाम हलाल नामंजूर. एका गोष्टीची आठवण करून देतो, त्या सर्व हिंदू धर्मरक्षकांना जे धर्माचं काम करायची ज्यांना इच्छा आहे पण थोडीशी भीती वाटते किंवा काय करू समजत नाही किंवा मार्ग सापडत नाही, त्यांना फक्त एक छोटंसं उदाहरण देतो. आपण ज्या काळामध्ये जन्माला आलोय खूप चांगला पिरियड आहे, खूप पॉझिटिव्ह पिरियड आहे. तुम्ही धर्मकार्य करताना तुम्हाला एवढे खतरे नाहीये. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती बनायच्या आधी साधे भोसले घराण्यामध्ये राजे एक छोटीशी पदवी होती. जहागीरदाराचा एक मुलगा किंवा वतनदाराचा एक मुलगा, त्यांच्याकडे ही फक्त एकच गोष्ट होती. आणि समोर शत्रू कोण? मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, अशा या सगळ्या पाचशा. बर हे जाऊ दे, हे तर परकीय शत्रू झाले. परकीय शत्रू म्हणजे काय, ज्याला म्हणू शकतो की तुम्ही हे आपले शत्रूच आहेत. घराच्या आतमध्ये पण शत्रू, आपल्या हिंदू धर्मामध्ये असणारे स्वधर्मीय शत्रू सुद्धा. म्हणजेच बघायला गेलं तर सगळीकडनंच आपले राजे हे शत्रूच्या कचाट्यात होते. जर त्यांनी त्यावेळेला हे जर करून दाखवलं ना, तर आपण अरे त्यांच्या 1% करायचा प्रयत्न नाही करू शकत. याचा विचार करा. इफ ही कॅन डू इट, वी शुड डू इट.